सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहेत फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध थेट पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करा असे आवाहन राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे साहेबांनी केलेले आहे. तर हे कशा संदर्भात आहे त्याची सविस्तर थोडक्यामध्ये माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. ही जी बातमी आहे ते दैनिक परवार टाइम्समध्ये आलेली आहे आणि राज्याचे शिक्षण आयुक्त साहेबांनी कोणते आवाहन उमेदवारांना केलेले आहे त्याची देखील माहिती आपण इथे घेऊया. तर राज्य शासनाचे शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती ही प्रक्रिया जी असणार आहे ते पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे असे शिक्षण आयुक्त साहेब जे आहेत आपले राज्याचे माननीय सूरज मांढरे साहेब यांनी स्पष्ट केलेले आहेत आणि त्या संदर्भातली ही बातमी आहे. मात्र तरीही कोणी फसवणूक करत असल्यास त्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यामध्ये तातडीने फिर्याद दाखल करावी. फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा जे तक्रारदार असतील म्हणजे उमेदवार असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे सूरज मांढरे साहेबांनी इथे आज जे आहे पत्रकारांना इथे माहिती देताना सांगितलेले आहे. त्या संदर्भातली बातमी देखील इथे आलेली आहे. शिक्षक भरती प्रक्रिया आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था, जिल्हा परिषद यामधील जी नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे सध्या काम आहे तर ते कम्प्युटराइज पद्धतीने ते सुरू आहे आणि मात्र अभियोग्यताधारकांना जे काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही अनधिकृत दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे आणि त्या संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता देखील काही अभियोग्यताधारकांनी इथे व्यक्त केलेली आहे. ही प्रक्रिया आता जी असणार आहे पवित्र पोर्टलची याद्या तयार करण्याची पूर्णपणे संगणकीकृत असणार असून त्यामध्ये कोणत्याही हस्तक्षेपाला किंवा त्यामध्ये कोणतेही मित्रांनो इथे त्यांनी सांगितलेलं आहे की मॅन पॉवरची इथे गरज नसते. ही कम्प्युटराइज प्रोसेस असते आणि ते सगळी कम्प्युटरद्वारेच करण्यात येते. त्यामध्ये मॅन्युअल काहीच नसते. तर असे शिक्षण आयुक्त जे सूरज मांढरे साहेब यांनी जाहीर केलेले आहे. खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध त्यांचे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार दाखल करू शकता किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्यावर देखील पोलीस विभागामार्फत स्वतंत्र निगराणी ठेवण्यात येत आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितलेले आहे. म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने देखील असे जे काही दलाल असतील, एजंट्स असतील त्यांच्यावर देखील पोलीस यांची निगराणी असणार आहे आणि स्वतंत्रपणे त्याचे सूचना शिक्षण आयुक्त साहेबांनी दिलेल्या आहे. अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेमध्ये भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी करून देतो या विविध प्रकारची खोटी आश्वासने जी आहेत देऊन मागील भरतीच्या वेळी देखील काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहेत. मागच्या भरतीमध्ये देखील असे आश्वासने बरेच विद्यार्थ्यांनी सांगितलेले आहे की आम्हाला जे अशा प्रकारे दलालांनी आमिषे दिली होती. संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या म्हणजे ही भरती जी असणार आहे ते कम्प्युटराइज पद्धतीने होणार आहे. आपोआप होणाऱ्या संगणकाद्वारे ही भरती असणार आहे. त्यामध्ये प्रक्रियेचे श्रेय घेऊन देखील काही मंडळी अशा प्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. त्या सर्व बाबींना पायबंद घालण्याचे कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्या तातडीने त्यांच्यावर जे आहे तुम्ही तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये ही बाब त्यांच्या निर्देशास आणून द्या. त्यांची तक्रार दाखल करू शकता किंवा प्रशासनाचे देखील तुम्ही हे सांगू शकता आणि असे आवाहन जे आहे माननीय सूरज मांढरे साहेब यांनी केलेले आहे. तर मित्रांनो सर्व जे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी देखील इथे कोणत्याही दलालांचे जे आहे किंवा अन्य मंडळींच्या त्यांच्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका आणि कोणत्याही प्रकारे त्यांना पैसे अथवा आर्थिक व्यवहार काही करू नका. कारण ही जी भरती असणार आहे ते कम्प्युटराइज पद्धतीने होणार आहे. त्यामध्ये कोणालाही जे आहे मानवी हस्तक्षेप त्यामध्ये होत नाही. हे जे लिस्ट याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. तर सूरज मांढरे साहेबांनी ते सांगितलेलं आहे. या बातमीमध्ये देखील त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असते, कम्प्युटराइज पद्धतीने होत असते. त्यामध्ये कोणत्याही दलाला किंवा मानवी हस्तक्षेपाला इथे त्यामध्ये हात घालता येत नाही. त्यामुळे आपण कोणालाही असे गैरकृत्यमध्ये सामील होऊ नका कारण तुमची इथे फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपण देखील इथे अशा लोकांपासून सावधान राहा आणि जर कोणी येत असेल तुमच्याकडे तर त्याची तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये करू शकता किंवा प्रशासनाच्या कानावर देखील तुम्ही ते घालू शकता. तर अशी महत्त्वाची जी बातमी आहे ती आज दैनिक परवार टाइम्समध्ये देखील आलेली आहे आणि इतर वृत्तपत्रांमध्ये देखील ते येणार आहे. तर मित्रांनो ही अपडेट्स होती ज्याची थोडक्यामध्ये माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे.